वाटावा मामा। आज मेरे लिए चेयर खींच रहा है, कल मेरी स्कर्ट खींचेगा। खींचेगा कि नहीं? भारतामध्ये सिनेमाला फार जास्त महत्त्व दिलं जातं. इनफॅक्ट सिनेमाचा इम्पॅक्ट हा समाजावरती खूप जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो. आत्ताच्या काळाबद्दलच बोलत नाहीये मी, अगदी थेट आपण खूप मागे जरी गेलो साधारण 1960, 70, 80, 90च्या दशकामध्ये, तरी सुद्धा आपल्याला सिनेमाचा इम्पॅक्ट हा खूप जास्त प्रमाणात लोकांवरती होत होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता या एका गोष्टीला कॉन्ट्रास्ट करत ना काही जण असं म्हणतात, की अरे नाही, लोकांना कळतं बऱ्यापैकी की रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फार जास्त फरक असतो. पण मला तर सगळ्या लोकांना हे सांगायचंय, जर खरंच असं असतं तर करीना कपूरचा साइज 0चा ट्रेंड असू द्या किंवा सलमान खानचा मधून भांग पाडून केसांची स्टाईल करत रोमॅन्स करत रस्त्यावरती ती स्टाईल मारण्याचा ट्रेंड असू द्या किंवा मान तिरकी करून केसांचा भांग एका विशिष्ट पद्धतीने करून सगळेच्या सगळे अजय देवगनचे जे डुप्लिकेट्स बनवून सध्याच्या काळात सुद्धा अगदी रील्स बनवतायत, त्या लोकांचा ट्रेंड असू द्या, हे सगळे ट्रेंड आलेत कुठून? ह्याच सगळ्या गोष्टींच्या सोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या मुलीला आपण इतक्या एकटकपणे तिच्याकडे अगदी बघत राहू शकतो की तिला अनकम्फर्टेबल फील होईल. त्यात समवेत तिची छेड काढू शकतो, तिला नको त्या ठिकाणी हात लावू शकतो, जणू काही ती आपली सगळ्यांची प्रॉपर्टीज तर आहे. का? कारण ती घरातनं बाहेर निघालीच कशी, रस्त्यावरनं जातेच कशी आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतेच कशी आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, 2012 मधली ही जी दिल्लीची निर्भयाची केस झाली होती, त्याच्यानंतर हा जो वकील जे बोलला होता ते आठवतंय ना, कि रात के 12:30 बजे तक क्यों नहीं पता था कि हमारी बेटी कहाँ है, फिर उस माँ पे जाओ, वो चोर की माँ को पकड़ेंगे आप। शरीफ लड़की होती है, रात को 9 बजे मतलब नहीं घूमती है। लड़के भी उतने उससे ज्यादा जिम्मेदार है रेप के लिए, ये लड़के हैं उससे ज्यादा. ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्या असं लक्षात येतं की दररोजचं दैनंदिन आयुष्य जगत असतानाची स्टाईल, कपडे परिधान करण्याची स्टाईल, मेकअप, हेअर, सँडल्स, शूज, बॅग्स, सगळं काही, हे सगळ्यांवरती फॅशन इंडस्ट्रीवरती सिनेमाचा प्रभाव खूप प्रमाणात आपल्याला आढळतो. आणि म्हणूनच हिंदुस्तान में जब तक सिनेमा है लोग चुतिया बनते रहेंगे. आता मंडळी, आपण सिनेमाचा प्रभाव तर जाणतोच आहे, पण सिनेमामध्ये ना एक विशिष्ट प्रकारचं गाणं असतं ज्याला आयटम नंबर असं म्हटलं जातं. हे आयटम नंबर नक्की काय असतं आणि कसं बरं ओळखायचं की बाकीची गाणी ही वेगळी आहेत आणि आयटम नंबर हे तेच आयटम नंबर आहे ज्याला आयटम नंबर म्हणायला पाहिजे? सांगते. आता बघा, कुठल्याही सिनेमामध्ये त्याची पटकथा म्हणजेच स्क्रीन प्ले अत्यंत महत्वाचा असतो. त्या सिनेमाचं लिखाण, इतर पात्र, संगीत, ह्या सगळ्या गोष्टींनी नटलेला एक जो प्रोजेक्ट असतो त्याला आपण सिनेमा असं म्हणतो. आता याच सिनेमामध्ये ना अधूनमधून काही गाणी टाकली जातात, कारण तीच कथा आपल्या सगळ्यांसमोर मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केली जावी म्हणून, म्हणजे आपल्याला कुठे बोर नको व्हायला. आणि ती कथा जी आहे ती पुढे नेण्यामध्ये ते जे पर्टिक्युलर गाणं असतं ते मदत करत असतं. मग अशा गाण्यांना आपण आयटम नंबर्स म्हणत नाही. आयटम नंबरला ओळखण्याच्या 3 मुख्य स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, एक असं गाणं ज्याच्यामध्ये एक स्त्री आहे, ती नाचते, तिच्या अवतीभोवती भयंकर मोठा ग्रुप आहे सगळ्या फक्त आणि फक्त पुरुषांचा. दुसरी स्टेप, त्या गाण्याचे जे लिरिक्स आहेत आणि त्या गाण्यामध्ये जी कोरिओग्राफी आहे ती अशा पद्धतीने असेल की पुरुषांना जिंकणं एकमेव एवढं ध्येय आहे त्या स्त्रीच्या आयुष्याचं, किंवा त्या पुरुषांना लुभावणारे काही इशारे असू शकतात किंवा त्या पद्धतीचे कॅमेरा अँगल्स सेट केलेले असू शकतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कसं ओळखायचा आयटम नंबर आहे, तर त्या गाण्याचा त्या चित्रपटाच्या कथानकाशी दूरपर्यंत काहीही संबंध नसतो. आता या 3 स्टेप्सला जर का क्लिक होत असेल, टिक मार्क होत असेल, तर समजून घ्यायचं की ते गाणं हे आयटम नंबर आहे. आता आयटम नंबरचा हा ट्रेंड तुम्हाला जर वाटत असेल की आत्ताच्या काळात पिढी बिघडत चालली आणि आत्ताच्या काळात तो सुरू झालाय, तर असं अजिबातच नाहीये. साधारण आपण इतिहासामध्ये गेलो तर 1930, 40, 50 या काळामध्ये अजुरी नावाची एक पहिली आयटम नंबर सादर करणारी एक अभिनेत्री होती, जी आपल्या भारतामध्ये सिनेमाच्या मार्फत सगळ्यांसमोर आली. खरं तर त्यावेळेला इतका काही त्याचा क्रेज नव्हता, पण त्याच्यानंतर खऱ्या आयटम नंबर्सचा पायंडा पाडला आहे तर तो हेलन आणि बिंदू या अभिनेत्र्यांनी. आता हेलनबद्दल जर का मुख्यतः बोलायचं झालं तर 1958 साली हावडा ब्रिज या नावाचा चित्रपट आला होता आणि त्याच्यामधलं मेरा नाम चिंचिंचू, मेरा नाम चिंचिंचू, चिंचिंचू बाबा चिंचिंचू, हे गाणं आपण आजही जाणतो, प्रचंड फेमस आहे आणि तितकंच ते एंटरटेनिंग गाणं सुद्धा आहे. आता या गाण्यापासून खरं तर हेलन ही सगळ्यांच्या परिचयास आली आणि मग अशी एक नवीन कोणीतरी मुलगी आली बाबा, प्रचंड तरुण, सुंदर अशी दिसणारी, भयंकर एनर्जेटिक अशी परफॉर्मर, की जिला नृत्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि ती सुंदररित्या आयटम नंबर सादर करू शकते. तोपर्यंत सुद्धा लोकांना आयटम नंबर म्हणजे हे वेगळं असतं याबद्दल तिचं फारसं काही नॉलेज नव्हतं.
त्याच्यानंतर असं झालं की बॅक टू बॅक तब्बल 700 सिनेमांमध्ये हेलनने काम केलं आणि मोस्टली ते फक्त आणि फक्त आयटम नंबरसाठी तिला कास्ट केलं जाऊ लागलं. त्यानंतरची पुढची पिढी आली म्हणजे माधुरी दीक्षित, रवीना टंडन, जुही चावला, श्रीदेवी ह्या सगळ्या ए लिस्टिंग ॲक्ट्रेसेस ज्या आहेत त्या सुद्धा आयटम नंबरमध्ये पार्टिसिपेट करू लागल्या आणि सिनेमांमध्ये आयटम नंबर सादर करू लागल्या. आणि मग काय, असा एक काळ भारताच्या सिनेमासृष्टीमध्ये उदयास आला जिथे तो पर्टिक्युलर चित्रपट हा फेमस होऊ लागला माउथ पब्लिसिटीने फक्त आणि फक्त आयटम नंबर्समुळे. इनफॅक्ट बरीच सगळी मंडळी 10-10, 15-15 वेळा सिनेमा बघायला जायची सिनेमागृहामध्ये फक्त आणि फक्त माधुरी दीक्षितचं 1, 2, 3, 4 हे जे गाणं आहे ते पाहण्यासाठी. इनफॅक्ट हे गाणं संपलं की लोक लिटरली चालू सिनेमामधनं उठून सुद्धा जायची. यावरनं पुरुषांमध्ये हा एक ट्रेंड सुरू झाला होता की एक डोळ्यांना लुभावणारी दृश्य, त्याच्यानंतर ते जे लिरिक्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांना खूप खूप आवडू लागल्या. आणि मग त्याच्यानंतर आयटम नंबरचा हा जो मसाला आहे तो चित्रपटांमध्ये कधी कधी गरज असताना किंवा गरज नसताना टाकायला सुरुवात झाली. हे गाणं खरं तर मी लहानपणी खूपदा ऐकलंय आणि त्यावेळेला खरंच मला या गाण्यामागचा फारसा काही अर्थ कळायचा नाही किंवा आपण सगळेजण किती शेंबडे होतो आपल्या लहानपणी आपण सगळेजण जाणतो. पण आता ज्यावेळेला आपण जुनी गाणी काही ऐकतोय ना बॉलिवूडकडनं सादर केलेली, तर लिटरली लाज वाटते की त्या काळामध्ये या प्रकारची लिरिक्स असणारी गाणी सुद्धा बनवली गेली. या सगळ्या ट्रेंडमध्ये एक गोष्ट मात्र आहे जी फार जास्त प्रमाणात विभत्सक होत गेली जसजसा काळ पुढे पुढे जात गेला, म्हणजेच स्त्रीला ऑब्जेक्टिफाई करणं. आता ऑब्जेक्टिफाई करणं म्हणजे काय, तर कुठलीही स्त्री ही फक्त भोगायची वस्तू आहे आणि तिच्याकडे एक वस्तू म्हणूनच आपण बघायला पाहिजे किंवा तिच्या पूर्ण शरीरामधले फक्त 3च ठिकाणी कॅमेरा झूम इन झूम आउट करून ते पर्टिक्युलर आयटम नंबर जे आहे ते सादर केलं जायचं किंवा ते शूट केलं जायचं. साधारण काही महिन्यांपूर्वी पठाण हा चित्रपट आला होता, सगळ्यांना माहितीच आहे बरोबर. दीपिका पदुकोण, बेशरम रंग हे गाणं त्यातलं भयंकर फेमस झालं होतं. खरं तर ते गाणं त्यावेळेला भगवा बिकिनी या एका वर्डमुळे फेमस झालं होतं आणि त्याला ट्रोल केलं जात होतं किंवा त्या चित्रपटाला विरोध दर्शवला जात होता. खरं तर माझा विरोध ना भगवा बिकिनीपेक्षा पण अजून मोठ्या गोष्टीला होता आणि ते म्हणजे विमेन ऑब्जेक्टिफिकेशन किंवा ओव्हर सेक्शुअलायझेशन. आता ही जी स्टेप आहे जिथे दीपिका पदुकोण आपल्याला ही करताना दिसते. आता या स्टेप नंतर तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यामध्ये काय शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय? ही तीच स्टेप आहे जी रस्त्यावरची जी कुत्री असतात ना ती आपल्याला रात्री बेरात्री विचित्र चाळे करताना दिसतात. याहून मला शुद्ध भाषेमध्ये अजून काहीच एक्सप्लेन करायचं नाहीये. बट ओव्हरऑल तुम्हाला सगळ्यांना हे समजतंय की पूर्वीच्या काळी जो ट्रेंड सुरू झाला होता हेलन आणि बिंदू पासून, जिथे ज्या मेन लीड ॲक्ट्रेसेस असायच्या त्यांनी कधीच आयटम नंबर सादर केलेले नव्हते. आयटम नंबर सादर करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या अभिनेत्री असायच्या, त्या डान्सर्स असायच्या बेसिकली. पण हळूहळू कालांतराने आज अशी परिस्थिती आहे की ए लिस्टिंग सो कॉल्ड स्वतःला ॲक्ट्रेसेस म्हणणाऱ्या याच सगळ्या अभिनेत्री, मग दीपिका पदुकोण आहे, प्रियांका चोप्रा आहे, तृप्ती डिमरी आहे, ह्या सगळ्या अभिनेत्र्या आपल्याला आज ज्या स्वतःला एक लीड ॲक्ट्रेस म्हणून एस्टॅब्लिश ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्या सुद्धा आता आपल्याला आयटम नंबर सादर करताना दिसत आहेत आणि अतिशय विभत्सकपणे. म्हणजे आत्ता सध्याची जी लेवल आपण आहोत ना जिथे, ती याच्याहून वाईट आणि विभत्सक आणि दळभद्रीपणा एखाद्या कोरिओग्राफीमध्ये याच्याहून खालचा स्तर कुठला असू शकतो असं तरी मला वाटत नाही. याच प्रकारचे सगळे आपल्याला सॉंग्स दिसत आहेत. आता इथे ना काही जण असं म्हणतील की चर्चा फक्त हिंदी सिनेमांची म्हणजे बॉलिवूडचीच होतीये, साऊथचे चित्रपट एकदम बाप असतात, संस्कृतीला धरून असतात. वेट फॉर इट, असं अजिबात नाहीये. कारण मंडळी संपूर्ण भारतातल्या सिनेमांबद्दल आज आपण चर्चा करतोय. भोजपुरी, हिंदी, साऊथ सगळे सिनेमासृष्टी त्याच्यामध्ये आल्या. कारण का रिसेंट उदाहरण घ्यायचं आलं तर पुष्पाचं एक्झाम्पल घ्या. पुष्पा भाग 1 मध्ये हे गाणं होतं आणि या गाण्याची एकंदरीत कोरिओग्राफी. बरं सेकंड पार्ट मध्ये पुष्पाच्याच फीलिंग्स या नावाचं गाणं होतं.
ज्याला भयंकर क्रिटिक्सने ढुंगणावरती आपटवलं. त्याच्यात मी पण एक होते, की ज्यांनी अतिशय जास्त म्हणजे शिव्याच दिलेल्या आहेत मी बेसिकली मेकर्सला. फिलिंग्स या गाण्यासाठी. बरं याचसाठी नाही, किसिक नावाचं पण जे गाणं आहे, त्याचे जर का तुम्ही लिरिक्स जर ऐकले, तर तुम्हाला किंवा त्याचा अर्थ जर तुम्ही जाणून घेतला ना, हिंदी डब्डवालं तुम्ही ते गाणं ऐका, तेव्हा तुम्हाला समजेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय ते. बरं आता ह्या सगळ्या ॲक्ट्रेसेसच्या नंतर आत्ताची जी लहान मुलांची जी यंग पिढी आहे ना, ज्या मुलींना त्यांच्या आया Instagramवरती किंवा सोशल मीडियावरती याच डबल मिनिंगच्या घाणेरड्या गाण्यांवरती त्या ज्यावेळेला त्यांना नाच करायला सांगतायत किंवा त्याच्या रील्स काढतायत. तर त्या मुलींना त्या गाण्यांचा अर्थ सुद्धा माहिती नाहीये आणि रियालिटी शो मध्ये तर चित्र फारच भयानक आहे. जाकर सिर्फ अपनी बैक साइड को ऊपर चढ़ाकर सिर्फ उसे ऐसे ऐसे हिलाती हैं, वो वल्गर लगता है. I genuinely don't think you are vulgar from any angle. आता मंडळी एकंदरीत ही हिंदी सिनेमासृष्टीची किंवा साऊथ किंवा भोजपुरी किंवा सगळीचकडे ही अवस्था आहे. आता मराठी सिनेमासृष्टी का मागे राहील ना अशा रेसमध्ये, अशा स्पर्धेमध्ये? आणि त्याच्याचमुळे मराठी चित्रपटसृष्टीचं पण फार काही वेगळं चित्र अजिबातच नाहीये. एक काम करूया, सुरुवात ना आपण जुन्या काही गाण्यांपासून करूया. एकदम आयकॉनिक अशी गाणी, जे सुद्धा आयटम नंबरच होते, पण आपण सगळ्यांनी ते भयंकर एन्जॉय केलेत. आता ही जर गाणी तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिली ना, तर तुम्हाला विभत्सकपणा नाही जाणवणार, सेक्शुअलायझेशन तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवणार नाही. ज्या पद्धतीचे घाणेरडे कॅमेरा अँगल्स आता आपल्याला इथे दिसतात, हाच तो दलिंदरपणा आपल्याला जुन्या काळातले जे आपल्या लहानपणीचे जे आयटम नंबर्स होते ना, त्याच्या ॲटलिस्ट व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहायला नाही मिळत. पण आता मॉडर्न थोड्याशा जमान्याकडे येऊया. मॉडर्न जमान्यातले मराठी चित्रपटांमधले जे आयटम नंबर्स आहेत ना, ते या प्रकारचे आहेत. नाही आता तुम्ही मला सांगा की काय बोलायचं? ह्याच त्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे समाजामध्ये अशा पद्धतीच्या भावना पेरल्या जातात, की ही जी बाई आपल्याला रस्त्यावरनं चालताना दिसतेय ना, हिला आपण कुठेही हात लावू शकतो, तिच्या पृष्ठभागाला हात लावू शकतो, चालू गाडीवरती तिच्या छातीला हात लावू शकतो आणि पुढे निघून जाऊ शकतो, तिच्यावर शिट्टी मारून तिच्यावर लाईन मारू शकतो. ती नाही म्हणतीये, बट यू नो व्हॉट, बॉलिवूडने आपल्याने फिल्म्सने आपल्याला शिकवलंय की अगर वो ना कह रही है ना, तो उसका मतलब हा है. हा जो पाणसटपणा आणि तसे थुकरट आणि दलिंदर वाक्य जे शिकवलंय ना सिनेमांनी, तर त्याचा साफ विरोध करत नो मीन्स नो या एका वाक्याला किती महत्व देणं गरजेचं आहे हे त्या सगळ्या पुरुषांना समजेल ज्यांच्या घरात आई, बहीण, बायको किंवा मैत्रीण आहे ज्यांच्या आयुष्यात. सो मला त्या सगळ्या पुरुषांना असं विचारायचं की एकदा फक्त प्लीज माझ्यासाठी थोडा वेळ काढा आणि आत्ता ज्या 4 स्त्रियांचं मी एक्झाम्पल तुम्हाला दिले, तुमची आई, बहीण, बायको आणि मैत्रीण किंवा कलीग असू शकते ऑफिसमधली, ह्यांच्यासोबत फक्त 5 मिनिटे बसा आणि एकच प्रश्न विचारा की काय ग, तुझ्या आयुष्यात कधी कुठेतरी कोणीतरी तुला इनअप्रोप्रिएटली हात लावलाय का? एवढंच विचारा. आणि मी तुम्हाला इथून गॅरंटी देते, इथून प्रत्येक स्त्री होच म्हणेन आणि प्रत्येक स्त्री तुम्हाला 1 नाही, 2 नाही, 5 ते 10 इन्सिडेंसेस सांगेल. आणि आय एम नॉट किडिंग दिस ॲट ऑल. या सगळ्या चक्रव्यूहामधनं जर एखादी स्त्री चुकून नाही म्हटली, तर ती प्रचंड नशीबवान आहे असं मी म्हणेन. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे होतं की नॉट ऑल द मेन बट इट्स ऑलवेज अ मॅन. आणि हीच गोष्ट मला सगळ्या पुरुषांना सांगायची आहे. आम्हा मुलींना, आम्हा महिलांना ना पुरुषांपासून अनसेफ फील होण्यामागचं कारण काय माहितीये का? कारण ह्या ज्या घाणेरड्या नजरा आहे, हे जे घाणेरडं कल्चर आहे ना, ह्यांना कुठे ना कुठेतरी जाऊन सिनेमा जे आहे ते खतपाणी घालतं. आणि त्याच्याचमुळे जर एखादी मुलगी जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतेय, तर ती तुमची एक संधी नसून ती तुमची जबाबदारी आहे, हे मात्र तितकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मला माहित नाही आजचा व्हिडिओ बनवल्यानंतर किती सगळ्या जणांचे डोळे उघडतील किंवा किती ते जण आयटम नंबर्स टाकणं बंद करतील, हा मसाला टाकणं बंद करतील. बट आय जस्ट फील लाईक माझा एक ऑनेस्ट अटेम्प्ट आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांची साथ हवी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी प्लीज शेअर करा, जेणेकरून जे रिअल कॉन्टेंट बनवणारे मेकर्स आहेत ना, त्यांना ॲक्च्युली थुकरट आयटम नंबरची गरज नसते आणि तीच मंडळी बाप सिनेमे घेऊन आपल्या सगळ्यांसमोर येत राहील. बाकी तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.
I'm somebody who's had item songs in my film, and there has been objectification as a result of that, and I apologize. Because to me, I'm looking at, oh, it's a super hit song, she's a glamorous looking girl, she looks sexy and stunning. But the moment you put a woman in a space where you have 1,000 men looking at her lecherously or lustingly, it's setting the wrong example.